सध्या आपण आहोत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील शिवतीर्थ या परिसरामध्ये। सध्या आपण माझ्या मागे तुम्ही पाहू शकता शिवतीर्थ हे राज ठाकरे यांचं निवासस्थान आपण पाहतो आणि या निवासस्थानी आता उद्धव ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांचे बंधू दाखल झालेले आहेत। ठाकरे बंधूंची यंदा आपल्याला पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये एकत्रितरित्या कौटुंबिक भेट आपण वारंवार पाहिल्या। मात्र आता जो दीपोत्सव दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आयोजित केला जातो दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये, त्याचं उद्घाटन आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे सुद्धा आता आलेले आहेत आणि ते सुद्धा आता शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। त्यांचा साधारणतः पाहायला गेलं तर सहकुटुंब आता उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहायला गेलं तर ठाकरे बंधूंमधील जवळीक अत्यंत वाढताना पाहायला मिळत आहे आणि ज्यावेळेला इन्व्हिटेशन कार्ड हे प्रसिद्ध झालं, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव पाहायला मिळालं, त्यावेळेला निश्चितच जी काय मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले हे ठाकरे बंधू होते, त्यानंतर गणरायाचं दर्शन असेल आणि त्यानंतर आता आपण पाहतो आता सद्यस्थितीत सध्या थोड्याच वेळामध्ये याच निवासस्थानातून म्हणजे राज ठाकरेंचं हे निवासस्थान शिवतीर्थ येथून या ठिकाणून दोन्ही ठाकरे बंधू हे आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळतील। सध्या शिवतीर्थावरती अशी ही फुलांची माळा आपल्याला पाहायला मिळते, सजावटी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। दीपोत्सव आहे आजपासून, आज वसुबारस आणि आजपासून दिवाळीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहायला गेलं तर सर्वत्र आपल्याला हे शिवतीर्थाचं हे निवासस्थान पाहिलं तर संपूर्णपणे लाइटिंग आपल्याला या शिवतीर्थावरती पाहायला मिळत आहे आणि हे असं संपूर्ण ही दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी हे संपूर्ण अशी ही लाईट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा दीपोत्सव आहे। नियमितप्रमाणे पाहायला गेलं तर विविध कलाकार, विविध नेते मंडळी यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन जे ते केलं जातं। गतवर्षी पाहायला गेलं तर आपण पाहायला गेलं तर सर्व कलाकार मंडळी असतील आणि त्यापूर्वी एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री असतील, यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्या हस्ते सुद्धा अशाच प्रकारचं दीपोत्सवाचं उद्घाटन झालं आणि आता हा संपूर्ण दीपोत्सव आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामधील सर्व दृश्य आहेत आणि ह्या दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवरतीच आपण पाहतो आता थोड्याच वेळात ठाकरे बंधू निघतील आणि मातोश्री म्हणजे महासाहेबांचा जो काय स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील त्या ठिकाणी जातील आणि तेथे जाऊन त्यांच्या दीपोत्सवाचं विद्युत रोषणाई ही जी संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात करण्यात आलेली आहे त्याचं उद्घाटन करतील। विद्युत रोषणाईचं जे काही स्विच आहे ते ऑन करतील आणि संपूर्ण दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये जी काय विद्युत रोषणाई केलेली आहे ती एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चितच आता आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे निघतील आणि त्याचं विद्युत रोषणाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे, उद्घाटन जे ते करणार आहे। मुळामध्ये सध्या पाहायला गेलं तर आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंची जवळीक ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। विरोधकांकडून सध्या जरी ठाकरे बंधूंवरती टीका टिप्पणी असतील, या सगळ्या गोष्टी असतील या होत असल्या तरी आपण पाहतोय सध्या या ठिकाणी आपण जो काय सद्यस्थितीत उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, आनंदमय वातावरण पाहायला मिळत आहे। त्यानुसारच संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये विद्युत रोषणाई ही कंदील ही सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता या दीपोत्सवाला जी आहे ती सुरुवात जी ती होणार आहे। निश्चितच संपूर्णपणे याचं उद्घाटन जे ते स्वतः उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। दरम्यान या दीपोत्सवावरती आपल्या लक्ष असणारच आहे। त्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।